हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल आयडिया लर्निंग हब. आपण 10वीचा मॅथ्स 1 स्टार्ट केला होता आणि त्याच्यामध्ये आपण 2 नंबरचा चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन सुरू केलं आहे. त्यातून आपण अवयव पद्धती ती बघितली आहे, पूर्ण त्याचा बेसिक्स व्हिडिओ आपण घेतलेला आहे. त्यानंतर अवयव पद्धतीवरती आधारित असलेल्या सराव संच 2.2 एक्सरसाइज 2.2 पण आपण कंप्लीट केलेला आहे. ते आपल्या प्लेलिस्टमध्ये व्हिडिओचे तुम्हाला बघायला मिळेल. आता आपण बघणार आहोत दुसरी मेथड, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवण्याची दुसरी पद्धत. तिचं नाव आहे कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड, म्हणजे पूर्ण वर्ग पद्धत. आता ही पद्धत कशा पद्धतीने काम करते, काय त्याच्यामध्ये फॉर्मॅट असतो, कसा आपण वर्ग समीकरणाचं उत्तर काढू शकतो किंवा उकल आणू शकतो, हे आपण या पद्धतीनुसार समजून घेऊ. ठीक आहे. आजचा हा व्हिडिओ हा पूर्ण वर्ग पद्धत पूर्णपणे बेसिक समजून घेण्याचा व्हिडिओ आहे. त्यामुळे यानंतर आपण सराव संच 2.3 जो आहे ज्याच्यामध्ये पूर्ण वर्ग पद्धतीवरती आधारित क्वेश्चन दिले, तो आपण पूर्णपणे नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. चला तर मग आपण हा बेसिकचा व्हिडिओ पूर्ण वर्ग पद्धतीचा सुरू करूया. चला बघा, पूर्ण वर्ग पद्धत ज्यावेळेस आपल्याला करायची असते त्यावेळेस आपल्याला जो बेसिक फॉर्मॅट आहे तो ॲज इट इज आहे. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. हा आहे आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा म्हणजे वर्ग समीकरणाचा बेसिक फॉर्मॅट. याच्याबद्दल आपलं बेसिक व्हिडिओमध्ये झालेलं आहे की ह्यातला a, b आणि c जो असतो तो कॉन्स्टंट आहे आणि इथे x जो आहे तो व्हेरिएबल आहे. आता हे सोडवण्याची आपण अवयव पद्धत बघितली. अवयव पद्धतीचा पूर्ण व्हिडिओ जो आहे तो आपण व्यवस्थित पद्धतीने सगळे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये कव्हर केले. इथे पूर्ण वर्ग पद्धत आपण बघायची. आता ती कशी काम करते पूर्ण वर्ग पद्धत व्यवस्थित समजून घ्या. एकदा बारकाईने सगळं व्यवस्थित कळलं तुम्हाला तर टोटल जे गणित आहे ते तुम्ही स्वतःहून सुद्धा करू शकता. म्हणजे 1-2 बेसिक गोष्टी यातल्या आहेत ज्या लक्षात आल्या तर पूर्ण तुम्हाला पद्धत समजून जाईल. ठीक आहे. तर बेसिक काय करायचं याच्यामध्ये, आपण हे जे काय आपल्याला गणित दिलं असतं त्याच्यानुसार पूर्ण वर्ग करण्यासाठी आपल्याला एक पूर्ण वर्गचा सेट बनवायचा आहे. 2 वेगवेगळे ग्रुप बनवून त्यांना आपण वर्ग त्यांचा बनवायचा. तर ते कसं बनवू शकतो आपण, तर ह्यात ax आणि bx जो आहे, ax वर्ग आणि bx तो ॲज इट इज ठेवायचा आहे. त्यानंतर प्लस करून d/2 याचा वर्ग करायचा, तसंच मायनस b/2 याचा वर्ग आणि हा प्लस c इज इक्वल टू 0. तुम्ही दोन्ही फॉर्मॅट जर व्यवस्थित कम्पेअर करून बघाल तुमच्या लक्षात येईल की आपण काय चेंज केलंय. आता हे जो पार्ट आपण चेंज केलेला आहे त्याला तुम्ही बारकाईने बघा. हा एकदा प्लस केला एकदा मायनस केलाय. म्हणजे आपण याच एखाद्या गणितामध्ये जर +1 मायनस 1 जर आपण ऍड करतो तर +1 - 1 काय असतं, 0. म्हणजे आपण काय ऍडिशन केले किंवा काय चेंज काय केलं, आपण नथिंग, काही चेंज केलेलं नाही. हीच गोष्ट ऍड केली आणि तीच गोष्ट मायनस केली. म्हणजे एकंदरीत आपण एक्झाम्पलला काहीही डिस्टर्ब नाही केले. असं समजा जो बेसिक फॉर्मॅट आहे तो ॲज इट इज आहे. हे जे आपण ऍड केलंय दिसतंय तुम्हाला, पण ते ऍड नाहीये. हे ह्याच्यासारखं कसं हा 0 येते तसंच हे दोघं पण इथून गायब होणार आहे. या पद्धतीचे ते चेंजेस आपण केले. याच्यावरून आपल्याला काय कळतंय, तर हे केल्यामुळे काय होईल, तर आपल्याकडे 2 ग्रुप पडतील. ओके, हा एक ग्रुप पडेल आणि हा एक दुसरा ग्रुप पडेल. ठीक आहे. मी त्याला हवं तर स्क्वेअर ब्रॅकेट देऊन तुम्हाला सेपरेट करून दाखवतो. या पद्धतीने 2 ग्रुप आपल्याला मिळतील आणि यातच आपल्याला स्क्वेअर करायचं, कम्प्लिटिंग द स्क्वेअर. आता हा जो आहे तो एका टर्म्सचा कुठल्या तरी काय एक एक्सपान्शन आहे. म्हणजे त्याचं जे बेस आपल्याकडे फॉर्म्युले आहे ते, की ज्याला आपण एक्सपान्शनचे फॉर्म्युले बोलतो, a + b ब्रॅकेट स्क्वेअर. हा कसा असतो, तो असतो a² + 2ab + b². ओके. यानुसार हे जे एक्सपान्शन आहे ते याचं एक्सपान्शन आहे. तसंच जे इथं तुम्ही आता जे आपण ब्रॅकेट 1 बनवलंय ते सुद्धा अशाच प्रकारचे कोणाच तरी एक्सपान्शन आहे. ते कोणाचं एक्सपान्शन आहे, ते कसं करायचं, हा जो a आहे म्हणजे हा ax पूर्ण, तर त्या दोघांचं पण आपण स्क्वेअर रूट काढणार आहे. ओके. सो सपोज मी इथे x लिहितो, स्क्वेअर रूट काढणार. हा, स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय असतो, तो नंबर असतो. देन इथलं जे साइन आहे ते आपण घेतो इथं आणि या दोघांचं पण स्क्वेअर रूट. आता b/2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे, त्याचा स्क्वेअर रूट काय असणार, b/2. तर हे झालं b/2 आणि हे ब्रॅकेट स्क्वेअर. कळलं. म्हणजे हे इथे जे सांगितल्याप्रमाणे हे जे एक्सपान्शन आहे ते याचं आहे, तसंच सेम हे जे एक्सपान्शन दिसतंय तुम्हाला ते याचं आहे. ओके. या पद्धतीने हे चेंजेस आपण केले. त्याच्यानंतर ह्याला म्हणतात कम्प्लिटिंग द स्क्वेअर. ओके. आणि मायनस हे पुढचं जे आहे ते नंबर्स असणार. ओके. ते नंबर्स तुम्ही कॅल्क्युलेट करून सॉल्व्ह करू शकता. याच्यानंतर एक थोडा पार्ट सोल्युशनचा राहतो आणि तुम्हाला एक्सच्या 2 व्हॅल्यूज मिळतात आणि ते आपले एक्झाम्पल संपतात.
ठीक आहे. हा जो बेसिक व्ह्यू आहे हे जे चेंजेस करणं, त्यानंतर ग्रुपिंग करून हे एक्सपान्शनचं हे रिडक्शन करणं, त्यानंतर हे इकडे साईडला काढून त्यानंतर ते कॅल्क्युलेट करून आपल्याला एक्स्ट्रा दोन व्हॅल्यू काढणं, हा पार्ट इथे क्रुशियल राहतो. फक्त सगळ्यात पहिली स्टेप आहे हे तुम्हाला समजून घेणं. काही मुलांमध्ये कन्फ्युजन असतं आणि असायला पण साहजिक आहे, जास्त पाहिजे का, कारण की हे जे काही चेंजेस केले ते लवकर लक्षात येत नाहीत की नक्की का तसं केलं, का केलंय. कारण आपल्याला एक एक्सपान्शनचा फॉर्म्युला इथे आणायचा, त्याचा आपल्याला स्क्वेअर करता येईल असं, त्यासाठी ही ऍडजस्टमेंट आहे. मॅथ्स मध्ये अशा प्रकारची ऍडजस्टमेंट आपण करू शकतो. सपोज इथे एक आहे की 4+3 आणि मला इथे 2 जो आहे +2 आणि -2 ऍडजस्ट करायचा, तर इथे मी काय करू शकतो, जर मला याच्यात ऍड करायचे 2 तर सेम माझ्या मनाने आणले तर सेम इथं -2 पण मला ऍडजस्ट करावं लागेल. म्हणजे काय की +2 पण होतोय -2 पण होतोय, म्हणजे तो असून नसल्यासारखं असतं, म्हणजे इथे नाहीये तो, फक्त आपण ऍड केलंय का तर आपल्याला काय ऍडजस्ट करायचे म्हणून. इथे सुद्धा हे जे ऍड केलेलं दिसतंय ते सरळ लगेचच आपण ते मायनस केलं, म्हणजे हे पण असून नसल्यासारखं आहे, ही फक्त ऍडजस्टमेंट आहे. हे आपल्याला जो फॉर्म्युला बनवायचा आहे त्यासाठी ही केलेली ऍडजस्टमेंट आहे. हे एकदम बारकाईने तुम्हाला समजून घ्यावं लागेल. ठीक आहे. आता हे झालं बेसिक फॉर्मॅट. आपण ह्याच्यावरून एक मॉडेल एक्झाम्पल घेऊ आणि मग बघूयात की कशा पद्धतीने हे वर्क करतं, कशा पद्धतीने वर्क करून आपण त्याचं एक्झाम्पल किंवा आन्सर काढू शकतो. बघा कसं आहे, तर एक एक्झाम्पल आपण घेऊयात. चला, x² प्लस 3x -2 इज इक्वल टू 0. हे एक एक्झाम्पल घेतलं आपण. आता हे कसं फॉर्मॅट कसा असतो हे बघा. हा फॉर्मॅट आहे आपला असा, प्लस सी इज इक्वल टू 0. तुम्हाला एबीसी कळतंय यात. ओके. त्यानंतर फॉर्मॅट काय सांगितलं मी, हा x² प्लस 3x ऍज इट इज ठेवायचा. पुढे काय प्लस b/2, b कोण आहे तर 3/2 ब्रॅकेट स्क्वेअर -3/2 ब्रॅकेट स्क्वेअर -2 इज इक्वल टू 0. आता जे सांगितलं मी त्यानुसार आपण हे सॉल्व्ह केलं. आता याचं ग्रुपिंग करायचं. इथे आधीच लगेचच स्क्वेअर करण्याची घाई करू नका. काय करायचंय, याचा स्क्वेअर रूट घ्यायचं, म्हणजे x हे इथलं साइन घ्यायचं, प्लस याचा स्क्वेअर रूट घ्यायचं 3/2 आणि याचा स्क्वेअर करायचा, मायनस या दोघांचं आपण मल्टिप्लिकेशन किंवा जे काय असेल ते करू शकतो. आता बघा 3 चा स्क्वेअर असतो 9, हा 2 चा असतो 4 -2 इज इक्वल टू 0. आता हा पार्ट झाला. हा तसाच खाली आपण पुढे कंटिन्यू करूया. 3/2 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा आता इथे 4 आहे, इथे 2/1 आहे, तर आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, अशा प्रकारचे ऍडिशन सबस्ट्रॅक्शन आपण बघितले. पहिल्यांदा आपल्याला डिनॉमिनेटर सेम करावं लागेल. ओके. कसा करतो, याने याला मल्टिप्लाय करायचंय 9, 4 2 जा 8 डिवायडेड बाय 4 1 जा 4 is equal to 0. Okay, so x plus 3/2 bracket square minus -9 -8 सेम साइन आहे, ऍडिशन होणार -9 -8 होतो -17 डिवायडेड बाय हा 4 इज इक्वल टू 0. आता इकडचं मायनस तिकडे जाऊन काय होईल, प्लस होतं. सो x प्लस 3/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू तिकडे जाऊन 17/4 होईल प्लस. नाव आपल्याला x काढायचं आहे, पहिल्यांदा स्क्वेअर काढूया, स्क्वेअर तिकडे जाऊन रूट होईल. सो x प्लस 3/2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट 17/4. आता 17/4 चा आपण स्क्वेअर रूट काढूया. कसं निघेल, x प्लस 3/2 इज इक्वल टू प्लस मायनस रूट 17 ॲज इट इज राहील, बट रूट 4 किती असणार आहे. हे प्लस मायनस का दिलं, आता इथून पुढे कुठलाही म्हणजे आपण रूट काढत असताना व्हॅल्यू ही प्लस किंवा मायनस येऊ शकते. स्क्वेअर पण प्लस किंवा मायनस असतो, स्क्वेअर रूट सुद्धा प्लस किंवा मायनस असेल, त्यामुळे इथे दोन व्हॅल्यू येतात. आता फायनल आन्सर आहे तुमचं x इज इक्वल टू हा प्लस 3/2 आहे, तिकडे मायनस होणार. एकदा प्लस घेऊ, हे प्लस 17/2 मायनस 3/2 और x इज इक्वल टू मायनस 17/2 मायनस 3/2. ओके. हा तर प्लस आहे तो मायनस झाला दोन्हीकडे, पण एकदा प्लस घेतलं हे आणि एकदा मायनस घेतलं. ओके. तर यांच्यात काय होईल, हे हाय असंच लिहायचं 17 - 3 डिवाइड बाय 2, कारण 2 कॉमन आहे ना, काय होणार नाही. आणि और x इज इक्वल टू -17 - 3 डिवाइडेड बाय 2. ह्या तुमच्या x च्या दोन व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. ओके. अशा प्रकारे हे मॉडेल क्वेश्चन आपण घेतला, त्याला सॉल्व्ह करत करत आपण इथे आलो, आपल्याला x च्या दोन व्हॅल्यू मिळाल्या. इथे आपला कंप्लीट इन द स्क्वेअर मेथड जे आहे ती संपते. ओके. क्रुशियल स्टेप्स या फक्त या दोन आहेत, लक्षात ठेवा. या दोन स्टेप अत्यंत क्रुशियल, या स्टेप्स तुम्हाला आल्या पाहिजे. हे जे कंप्लीट द स्क्वेअर आहे बऱ्याच मुलांना थोडंसं अवघड जातो, तर तुम्हाला पण ते थोडंसं जरा अवघड गेलं असावं किंवा जात असावं, पण या स्टेप वाईज तुम्ही जर आलात
तर तुम्हाला 1-2 एक्झाम्पल केल्यानंतर तिसरं चौथं एक्झाम्पल तुम्ही मस्त कम्फर्टेबल व्हाल त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये मास्टर्स व्हाल तुम्ही. ओके, याच प्रकारचे 1-2 एक्झाम्पल तुम्ही स्वतःहून मनाने पण घ्या आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. काही अडचण आली, आपला व्हिडिओ आहे तुमच्यासाठी, तो व्हिडिओ तुम्ही वारंवार बघून तुमच्या जे काही डाऊट्स असतील ते क्लिअर करा. यातूनही तुम्हाला काही कळलं नसेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला तशी तुमची क्वेरी काय असेल ती मला लिहून पाठवू शकता. मी त्याचं तुमचं जी शंका आहे ती शंकेचं निरसन करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन. असा हा पूर्ण वर्ग पद्धतीचा हा बेसिक व्हिडिओ होता. त्याच्यामध्ये आपण पूर्ण वर्ग पद्धती जी आहे ती कम्प्लिटली समजून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण हा जो पद्धत आहे ही पद्धत बोर्ड एक्झामला कायम येते आणि कधी कधी कंपल्सरी तुम्हाला ती करावी लागते. अशा वेळी जर ही पद्धत तुम्हाला येत नसेल तर मग तुमचे मार्क्स हातचे जे ते जाऊ शकतात. त्यामुळे इतर सर्व मुलांना ही पद्धत येण्यासाठी आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आपल्या व्हिडिओवरती तुम्ही जर आता नवीन असाल तर आणि अजून चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लोकांपर्यंत व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे, नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूयात आणि कंप्लीट द स्क्वेअरची मेथड 2.3 एक्सरसाइज मध्ये पूर्णपणे जे एक्सरसाइज दिली आहे ते एक्सरसाइज आपण कव्हर करू आणि सगळे जे काही तुमच्या शंका आहेत त्या शंकांचं मी निरसन त्या ठिकाणी करेन. ओके, तोपर्यंत अभ्यास करत राहा, खूप सारा शिकत राहा आणि आपले व्हिडिओ बघत राहा, लाईक करा आणि शेअर करा.